नमस्कार मंडळी, आपल्या 100 डेज चॅलेंजच्या आजच्या डे 9 मध्ये दिवस नेहमीसारखाच होता. घर, मुलं, काम, पाणी, स्वयंपाक. पण या साध्याशा दिवसाने मला एक खूप सुंदर गोष्ट शिकवली. घर सांभाळताना आपण स्वतःला मात्र विसरतो. कधी आपल्याला स्वतःची थोडी काळजी घ्यायला हवी ना. घर, मुलं, स्वयंपाक आणि रोजची कामं, धावपळ या सगळ्यांमध्ये आपण स्वतःसाठी वेळ काढतो का? म्हणूनच आजच्या डे 9 मध्ये मी ठरवलं आहे थोडा वेळ स्वतःसाठी. आज आपण घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने मॅनिक्युअर आणि पेडिक्युअर करून सेल्फ ग्रूमिंग करणार आहोत. डे 5 मध्ये आपण स्किन केअर केली होती, पण फक्त चेहऱ्याचीच नाही तर आपल्या हातांची, पायांची काळजी घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. ओके, तर आपण मॅनिक्युअर पेडिक्युअर स्टार्ट करणार आहोत. त्यासाठी महागड्या पार्लरमध्ये जाण्याची गरज नाही. घरात उपलब्ध असलेल्या गोष्टींनी आपण अगदी सोप्या पद्धतीने स्वतःची काळजी घेऊ शकतो. थोडासा वेळ स्वतःसाठी दिला की मनालाही खूप छान वाटतं. तर इथे मी पातेलभर पाणी ठेवलं आहे, त्यामध्ये लिंबू टाकला आहे पिळून आणि अख्खा डायरेक्ट टाकला. त्यामध्ये लिंबू आणि मीठ आणि शॅम्पू टाकून ठेवला. इथे हे बेसिक्स वस्तू यूज करणार आहे. आणि इथे गुड वाईब्सची उपटन क्रीम मी यूज केली होती फेससाठी, ती राहिली आहे. आणि संत्र्याची पावडर त्यामध्ये टाकून थोडीशी कॉफी टाकून घेणार आहे. तुम्हाला बॅकग्राऊंडला खूप नॉईज ऐकायला येत असेल. त्यानंतर इथे दूध थोडंसं तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता, दही घेतलं तरी चालेल. पाणी गरम झालं आहे. बकेटमध्ये थोडंसं एक्स्ट्रा पाणी थंड आणि त्यामध्ये गरम पाणी टाकून अशा प्रकारे आपल्याला टाकून घ्यायचं आहे. आणि हे सॅटिस्फॅक्शन आहे, खूप मस्त आणि रिलॅक्स वाटत आहे. खरंच तुम्ही एकदा नक्की बघा, खूप छान वाटतं आहे. घरच्या घरी आपण किमान गरम पाण्यामध्ये पाय देखील ठेवले तरी खूप सुंदर वाटेल. अशा प्रकारे 15 मिनटं झाले आहेत. आणि आता आपण पाणी रिमूव्ह करायचं आहे. डेड स्किन जी जमा झाली होती ती ओली होऊन ओपन होते. त्यानंतर आपण असंच लिंबू घासून घ्यायचं आहे. तुमच्याकडे पेडिक्युअर किट असेल तर यूज करू शकता. माझ्याकडं आहे, मी हे डीमार्टमधून घेतलं होतं आणि स्वस्तात मस्त आहे, खूप छान आहे. तर परत क्लीन करून पाट्यावर घेऊन मी घेतलं आहे. घरच्या घरी सिंपल आणि बेसिक तुम्हाला दाखवत आहे, जेणेकरून तुम्ही देखील यूज करू शकता. क्लीन करून घेते छानपैकी. त्यानंतर आपल्याला स्क्रब करायचं आहे. तर इथे क्युटिकलनी सगळे डेड स्किन काढून घेणार आहे. नखांच्या भोवताले असते ती. त्यानंतर असं क्लीन करून घेणार आहे नख. आणि आता इथे आपण लावणार आहोत स्क्रब वगैरे. त्यानंतर इथे मी स्क्रब करायला घेणार आहे. तर तुम्ही जे देखील तुमच्याकडे एक स्क्रब असतील किंवा तुम्ही शुगर आणि टोमॅटो देखील लावला तरी चालेल. खूप छान फायदा रिझल्ट मिळतो. डेड स्किन पूर्ण निघून जाते आणि स्किन आपली खूप छान असं श्वास घ्यायला लागते. तर एकदा नक्की करून पहा तुम्ही, खूप छान असा रिझल्ट मिळतो. तर इथं फेस स्क्रब करून घेतला आहे आणि त्यानंतर क्लीन करून घेतला आहे. जो आपण फेस पॅक बनवला होता, फीटसाठी पॅक बनवलं होतं पायांसाठी, तो मी अप्लाय करून घेते. आणि तोपर्यंत तो छान असं अप्लाय करून 15-20 मिनटं ठेवायचा आहे. असा रब करून तुम्ही डायरेक्टली रब करून क्लीन करून टाकू शकता. तोपर्यंत आता मी हाताला देखील मॉइश्चरायझर लावून क्लीन करून घेणार आहे. स्क्रब लावून क्लीन करून घेणार आहे, जेणेकरून आपले हात देखील क्लीन होतील. तर हे अशा प्रकारे तुम्हाला छान असं रब करून घ्यायचं आहे आणि असंच सोडून द्यायचं आहे, जेणेकरून त्याचा असा छान असा रिझल्ट मिळेल. तुम्ही नक्की एकदा ट्राय करून पहा. आता इथे मी स्क्रब करून हाताला देखील कोपरपर्यंत आपण करून घेणार आहोत. आणि सुंदर रिझल्ट मिळण्यासाठी तुम्हाला किमान 15 मिनटं तरी तुम्हाला अशा प्रकारे करायचं. आणि हाच मेन पॉईंट आहे, ज्यात तुम्हाला सॅटिस्फॅक्शन मिळणार आहे या पॉईंटमध्ये. आणि स्किन देखील रिझल्ट दिसेल तुम्हाला लगेचच. त्यानंतर इथे आपले हात देखील क्लीन करून झाले आहेत. आणि आता तुम्हाला पायाचा रिझल्ट दाखवते. हे अशा प्रकारे घासून तुम्ही डायरेक्टली पाणी अप्लाय करू शकता, किंवा तुम्हाला कॉटनच्या कपड्याने किंवा कशाने क्लीन करायचं असेल ते देखील करू शकता. तर इथे झालं माझं क्लिनिंग.
आणि नॉईज खूप आहे, बाहेर खूप आरडाओरड चालू आहे, त्यामुळे सॉरी. पण मला डे 9 टाकायचंच आहे म्हणून. आता इथे मी जुगाड करत आहे. तुमच्याकडे सिलिकॉन सॉक्स असतील तर अगदी उत्तम, पण माझ्याकडे नाही. कॅरी बॅगमध्ये खूप सारं मॉइश्चरायझर टाकायचं. यस, मॉइश्चरायझर टाकायचं, जे आपण जास्त यूज करत नाही. ते बॉडी लोशन मिळतं, ते देखील तुम्ही टाकू शकता. बॉडी लोशनच यूज करा आणि त्यामध्ये अशा प्रकारे प्लास्टिकच्या कॅरी बॅगमध्ये टाकून भांडे घासायला. आता बघू काय करतो. Morning, respected principal, teachers, and my dear friends. My name is Kashif Radnor Rahul Tapes. Today, I'm going to recite a rhyme on rainy season. Let's begin. Rain, अगं rain, काय करते तू? little raindrops never stop. हा, I take my umbrella, big and bright. काय करते तू सांग? अगं आय, आता कायच करावं. Sky. Little birds are flying by. Trees are green. बघा कसं घासतंय, कसं घासतंय. सांगितलं होतं म्हणून, आहे की नाही? Season is fun to play. टकलू माझा, टकलू टकलू. Teachers recite a rhyme on काय करू मी? Let's begin. Rain, rain. तू काय घरी राहिला स्कूलमधून म्हणून मी काय करू? मी आराम करू. तू काय करतो? अगं भांडे घासते का तू? एक एक कुठं कुठं ठेवते अशी. हे किती सुंदर घासलं, असं मम्मीला पण येत नाही घासायला. वाव. अगं हे नको घासू, तू तुला नाही लागत. हे पण नको घासू. मम्मी घास. हा घास. अशी अशी घासती. कशी कशी घासते बघू. अगं बाई, काहीच करावं आता. बघू कसा हुशार आहे माझा, मस्त पैकी करतो. पप्पांनी बघितलं तर काय? तर काय यार, बापरे, लाडच लाड. असे मुलं आहेत का? मुली पाहिजेच नाहीत मला. मला मुलंच पाहिजे माझे. हे गोंडस 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 काम करतात म्हणून तर नाही. काम तर मला कळायचंच. असं समजून घेणारी मुलं पाहिजे की नाही? मग मीच किती वेळ काम करणार सांगा, आहे की नाही डुगू? आपण पण खातो ना, आपल्याला काम करणं गरजेचं आहे की नाही? हा मामा, जसं की आहे ना, जसं की आहे ना, जेव्हा भांडे घाण झाले तेव्हा आहे ना, म्हणजे की आपण आपले हात घाण झाले तेव्हा आपण धुतात ना, तसं धुतात. पण भांडे पण क्लीन होतात. मग बरोबर, किती मस्त विचार. डोळ्यात घुसल साबण. व्हेरी गुड. किती भांडे घासणार? सगळे घासणार तू? हा, बापरे. लादी पण पुसणार. हां ग बाई, ठीक आहे, राहू दे ना, मी घासते. अरे मी आपण दोघं सोबत काम करूया. मला कपडे धुवायचे, पाणी भरायचे. हॉटेल निर्माण करायचं. पाणी कसं भरू तू तिथं उभा राहिला? मी पाणी कसं, सगळ्या बाटल्स रिकाम्या आहेत. मम्मी, हॉटेल रिकामी आणि म्हणून लेट आहे. 6 वर्षाचा हा छोटासा मुलगा आपल्या छोट्या छोट्या हाताने भांडी घासायला लागला. आई म्हणून खरंच खूप छान वाटलं जेव्हा मूल घरच्या कामात आपल्याला मदत करतात. आणि त्याने मला एकदम श्रावण महिन्याला पहिला गुरुवार म्हणून घरात छान पूजा केली, उंबरठ्याची पूजा केली आणि घरात एक खूप सुंदर प्रसन्न वातावरण तयार झालं. घर किती साधं असलं तरी छोट्या छोट्या गोष्टींमुळे घरात एक वेगळाच आनंद येतो. डबल डबल नाही, एका लावले ते रिकामे पण कसं. आणि एवढ्या सगळ्या कामानंतर आजच्या जेवणासाठी बनवला होता अगदी साधा पण माझा आवडता कढी भात. माझ्या डुगूला देखील आवडतो. असा होता आमचा आजचा साधासुद्धा पण प्रेमाने भरलेला दिवस. तुम्हाला माझा हा डे 9 आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये डुगूने मदत केलेलं तुम्हाला कशी वाटली ते नक्कीच सांगा. आणि अशाच घरगुती फॅमिली आणि लाईफस्टाईल ब्लॉगसाठी राजेश्री तपासे ब्लॉगला सबस्क्राईब करा. आणि तुमचं प्रेम मला असंच मिळू दे. भेटूया पुढच्या डे 10मध्ये. तोपर्यंत मस्त राहा, छान राहा. आणि डे 10 आहे आपला श्रावण स्पेशल शनिवार. मग मी काय काय करणार आहे ते तुमच्याशी शेअर करणार आहे. तर चला आपण पुढे डे 10मध्ये भेटूयात. बाय.